नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे वावर एरियामध्ये, जे शिंगणापूरच्या जवळ देवस्थान आहे. आणि पाठीमागं माझ्या बघताय ते आहे पांडलिंग मंदिर. आता पांडलिंग मंदिर का म्हणायचं, कारण शिखर शिंगणापूरचाच एक भाग लिंग आहे इथं महादेवाचं, म्हणून इथं पांडलिंग म्हणून नाव पडलंय. आणि हे देवस्थान बघा कसं आहे, पुरातन काळातलं देवस्थान आहे. तर पाठीमागे सुद्धा माझ्या बघसाल तुम्ही दीपस्तंभ आहेत. त्याला तुम्हाला आता सगळा परिसर दाखवतो पांडलिंगाचा कसा आहे. तर पांडलिंगाच्या ह्या मंदिराच्या समोर आला आपण की आपल्याला सगळ्यात महत्वाचं ही भलं मोठा असा वृक्ष बघायला मिळतोय. आणि ह्या वृक्षाची गार अशी सावली इथं पडलेली असते बघा. तर चला आपण आता पांडलिंग मंदिराच्या आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, असं इथं आलं की इतकं शांत आणि गार वाटतंय की असं वाटणार तुम्हाला की इथं मस्तपैकी हातरून टाकून झोपलं पाहिजे, इतकी शांतता इथं आहे. मन प्रसन्न करणारं असं हे ठिकाण आहे. तर आता आपण ह्या मंदिराच्या परिसरात आलेलो आहे. तर तुम्ही पाठीमागे बघसाल तर ही पांडलिंगाचं मंदिर आहे. इथं बघा ही घंटी किती मोठी आहे, कमीत कमी 1.5 फुटाची घंटी आहे. आवाज पण बघा कसा येतो या घंटीचा. तर मित्रांनो, हे शंभू महादेवाचाच एक भाग म्हणून या ठिकाणी वावर हिऱ्यात या हाय देवाळ. तर आपण कोण दहिवडीच्या आसपास भाविक भक्त येत असाल तर आपल्याला जवळ आहे हे वावर हिरं बघण्यासारखं ठिकाण आहे. आणि हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावर हिरे गावामध्ये. तर चला तुम्हाला आता आतला भाग दाखवतो संपूर्ण. मंडळी, आता बघा हे समोरच्या बाजूला पांडलिंगाच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला दगडामध्ये जी ह्या मूर्त्या कोरलेल्या आहेत ह्याच्यामध्ये एक नागाचं सुद्धा चित्र कोरलेलं आहे. आणि बाकीचे इथं तुम्ही बघू शकता काय काय इथं एक हत्तीचं पण दिसते, हत्तीचं सोंड दिसते, हत्तीचं तोंड आहे. आता हे बऱ्यापैकी जरा काय झालं, खराब झाल्यामुळं व्यवस्थित दिसून येणार, पण तुमच्या येईल लक्षात. तर ही बघा आमची 2 माकडं. कुठं आलाय रे तुम्ही? देवळात. तू कुठं आलाय? पांडलिंगामध्ये. तर ही आपली 2 पोरं आणि माझ्यासोबत आता माझी बायको पण आहे का इकडे समोरच्या बाजूला. तर चला तुम्हाला आतल्या बाजूनं दाखवतो पांडलिंग कसं आहे. हे या इकडे. तर मित्रांनो, ही आतला भाग बघा. आता सगळ्यात महत्वाचं हे बघा कसं आहे, जुन्या काळातलं दगडाचं बांधकाम आहे. बघा उंच आहे ठिकाण असं मस्त पैकी. आणि हे सगळं दगडात बांधलेलं आहे. हे बघा तुम्ही, हे अखंड दगड ठेवलेला आहे आणि या दगडाच्या वर हे सगळं मांडलेलं आहे. पुरातन काळात कसं बघा देवळं बांधत होते, आताच्या काळात देवळं कशी बी बांधली जाते ती महिन्याभरात उभं केली जाते ती. पण आताच्या काळात बघा ही दगड केवढा मोठा आहे. आता ही तुम्ही 4-5 सगळं हे जे दगड बघताय तुम्ही, या दगडावरती हे मंदिर उभं आहे. आतल्या बाजूला तुम्हाला दाखवतो आता हे मंदिर कसं आहे. तर बघा मित्रांनो, ही जी दगडाचं खांब आहे तर या खांबावरच हे मंदिर उभं केलेलं आहे. अतिशय देखणं आणि सुंदर असं आहे. हे तुम्ही आतल्या बाजूला सुद्धा बघू शकता. बघा इथं नंदी आहेत, 2 नंदी आहेत आतल्या बाजूला. आता आपण जाणार आहे, तर चला आतमध्ये जाऊया. आता आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला इथं गणपतीचं मूर्ती दिसते या दगडामध्ये कोरलेली आहे. लय जबरदस्त काम आहे मित्रांनो. हे बघा मी या ठिकाणी पांडलिंगाचं गेट चालू होतंय. या गेट मधनं आपण आतमध्ये जाणार आहे. चला. तर मित्रांनो, हा आतमधला गाभा आहे मंदिराचा, तुम्ही बघू शकताय.
अतिशय खतरनाक असं हे पांडलिंगाचं मंदिर आहे. ही जी खांब आहेत या खांबांवरच हे मंदिर उभं केलेलं आहे. आणि संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधलेलं आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर बघा मित्रांनो, इथून सुद्धा खाली जावं लागतंय आपल्याला. आणि आता आपण इथून खाली चाललेलो आहे. तर मित्रांनो, ही भुयारात असं खाली मंदिर बनवलेलं आहे महादेवाचं. तर ह्या काय मी पायऱ्या उतरून ह्या खाली चाललेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण पांडलिंगाच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. आणि इथं शिवलिंग आहे. आणि इथं विशेष म्हणजे काय आहे, इथं पांडलिंग काय ह्याला म्हणलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही बघचाल की या बाजूनं पाणी येत आहे. तुम्हाला दाखवतो. इथून बघा पाणी येतं या. आणि पाण्यात असणारं लिंग आहे शिवलिंग, म्हणून याला पांडलिंग म्हणलं जातंय. पाणी कसं येतंय, कंटिन्यू इथं पाणी येत राहतं, म्हणून याला पांडलिंग म्हणलं जातं. तुम्ही इथं बघू शकता. बघा पाणी या साईडला सुद्धा साठलेलं आहे. दोन्ही बाजूनं या पिंडीच्या पाणी येतं. आणि ही मूर्ती आहे काय इथं. तर तुम्हाला पाणी मित्रांनो दाखवतो मूर्तीच्या. बघा या साईडला पाणी येतं या. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता पाणी येतं इथे. आणि महादेवाची पिंड आहे या ठिकाणी. आणि या दोन्ही बाजूने पाणी येतंय, म्हणून पाण्यात असणारी ही मूर्ती आहे किंवा हे महादेवाचं लिंग आहे. त्यामुळे इथं पांडलिंग असं नाव पडलेलं आहे. आता हे पाणी येतंय कुठनं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो, बाहेरच्या बाजूला एक विहीर आहे आणि त्या विहिरीतून इकडच्या बाजूला पाणी येतं आणि इथूनच पुन्हा कुठेतरी गायब होतं पाणी. तर या साईडला बघा तुम्ही मित्रांनो, इथं एक हॉल आहे बघा. आणि ह्या हॉलातून पाणी कुठेतरी बाहेर जातं निघून. आणि त्यामुळे इथं पांडलिंग असं नाव पडलेलं आहे. तर चला तुम्हाला आता बाहेरचा भाग दाखवतो. आता आपण बाहेर चाललेलो आहे. ह्या पायऱ्या बघा तुम्ही. ह्या पायऱ्यातनं आपल्याला बाहेर जावं लागतं या. आणि लहान असा रस्ता, ह्या लहान रस्त्यातून आपल्याला बाहेर जावं लागतं. तर बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिराचा सगळा गाभारा हा दगडामध्ये बांधलेला आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये आला की तुम्हाला इथं बघा कपाळाला लावण्यासाठी भस्म ठेवलेला आहे. कुणी आला तरी इथं भस्म लावला जातो, हातानं लावला जातो किंवा इथं पुजारी असतात ते सुद्धा लावतात. तर चला आपण बाहेरच्या बाजूला जाऊ. चला 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 चला. आता मित्रांनो, या मंदिरातून तुम्ही सगळेजण बाहेर आल्यानंतर तुम्हाला या बाजूला पाणी कुठून येतंय ते तुम्हाला समजणार आहे. तर मित्रांनो, आता कसा तरी आपल्या पोराने भंडारा लावलेला आहे. तर आता मंदिराच्या ह्या बाजूला तुम्ही बघताल ही एक कमान आहे. आणि ह्या कमानीमधनं पाठीमागच्या बाजूला जायला रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागच्या बाजूला सुद्धा इथल्या लोकांनी स्वच्छता ठेवलेली आहे आणि झाडं लावलेली आहे. ती इकडे एक शेड मोठं असं बांधलेलं आहे. आणि तुम्ही बघचाल तर पांडलिंगाचा हा जी मंदिराची उंची आहे किती ती तुम्ही बघू शकता. पांडलिंगाची फार उंची नाही पण आकर्षक असं बांधलेलं आहे. पुरातन काळातलं असल्यामुळं शक्यतो या भागात येणाऱ्यांनी सगळ्यांनी यावं आणि या मंदिरामध्ये दर्शन घेऊन जावं. इथं आल्यानंतर खूप शांती वाटते, मनाला शांती वाटते. एक वेळ तुम्ही मेडिटेशन नाही केलं तरी चालेल, इथं आलं की ऑटोमॅटिक मेडिटेशन होण्याचा तुम्हाला भास होईल. मन शांत होईल, मन प्रसन्न होईल.
तर नक्की इथं पाणलिंगाला भेट द्या. तर चला आपण आता विहिरीमध्ये जाऊया. मित्रांनो, मंदिराच्या उजव्याच बाजूला बघा इकडे विहीर आहे आणि या विहिरीमध्ये आपण आता उतरत आहे. मित्रांनो, का आपण आता विहिरीमध्ये आलेलो आहे. आपण बघा विहिरीमध्ये आता हे पाणी थोडस दिसतं या, पण या बाजूला तुम्ही बघताल पाणी आहे. इथं पाणी आहे, कितीही दुष्काळ पडू द्या इथं 100% पाणी असतं आणि खोल पण नाही लय. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे किती खोल आहे. एक 15 फुटाची विहीर आहे आणि या 15 फुटाच्या विहिरीमध्ये पाणी आहे. इथं चारी बाजून तुम्ही बघू शकता इथे एक दिवळी सुद्धा आहे. अशी गोल अशी विहीर आहे आणि 15 फुटावर हे पाणी आहे. कंटिन्यू इथं पाणी असतं नाही हो का. त्या साईडला सुद्धा पाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं बघा या इकडं आतमध्ये पाणी आहे. इकडं आतल्या बाजूला शुद्ध असं एकदम प्युअर शुद्ध पाणी आहे. तुम्ही जसं फिल्टर मधलं पाणी घेता असं शुद्ध पाणी तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. तर चला तुम्हाला दाखवतो आतल्या बाजूला. मित्रांनो, ही बघा त्या साईडला एक समोरच्या बाजूला बघा आतमध्ये एक होल दिसते, तिथून पाणी येत असते. तर शुद्ध असं पाणी आहे, हे तुम्हाला लक्षात येईल का. ही समोरच्या बाजूला बघितलं की पाणी किती शुद्ध आहे तुम्हाला दाखवतो. ही इतकं शुद्ध पाणी आहे, पिण्यासारखं पाणी आहे मित्रांनो. का एकदम शुद्ध पाणी आहे. कुणी इथं येऊन पाणी पिऊ शकतो. फिल्टरला जसं पाणी आपल्याला येतं इतकं शुद्ध पाणी इथं आपल्याला बघायला मिळते. आता इकडच्या बाजूला खराब पाणी आहे, पण जिथनं खरं हे पाणी येतंय या समोरच्या साईडनं एकदम शुद्ध पाणी आहे. ही बघा तुम्ही पाणी या बाजूला जरा शेवाळ साठल्यामुळे खराब दिसतंय, पण पाणी एकदम शुद्ध आहे. बघा आतमध्ये अशी ही विहीर. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या ज्या पाणलिंगाच्या मूर्ती खाली लिंग आहे, पिंड आहे, त्या पिंडाला पाणी कुठनं जातं तर इथूनच मित्रांनो ह्या समोरच्या बाजूनच आतल्या बाजूला पाणी जातं. ते डायरेक्ट पिंडीपाशी निघतं. म्हणून पाण्यात असणारी पिंड असल्यामुळे याला पाणलिंग म्हणलं जातं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी विविध ठिकाणं तुम्हाला पाहता येतील, बघता येतील घरी बसल्या. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा. धन्यवाद. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.